राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या. संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण पहा. बातमी आहे सरसकट अतिवृष्टी भरपाई निधी 12 जिल्ह्यांसाठी 2,262 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुसूचित बाबींसाठी विशेष मदत म्हणून 2,262 कोटी 43,39,000 एवढा मोठा निधी शासनाने मंजूर केला आहे. यासंबंधीचा नवीन लेटेस्ट जी.आर. शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर 2025च्या या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे, शेतजमिनीचे, मनुष्य आणि पशूंनाही मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10,000 प्रति हेक्टर मदत जमा होणार आहे. एकूण रक्कम या सर्व जिल्ह्यांसाठी 2,262 कोटी 43,39,000 एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन. या 12 जिल्ह्यांमधील सर्व बाधित शेतकऱ्यांसाठी हा निधी आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमचा जिल्हा आणि यादीत समाविष्ट असल्याचा भरपाई रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली आहे की नाही हे त्वरित तपासा. नागपूर 1,12,900, भंडारा 27,302, गोंदिया 60,755, चंद्रपूर 1,25,603, गडचिरोली 24,909. अमरावती विभाग. या विभागातील खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी वितरित केला जात आहे. अमरावती 2,24,915, अकोला 3,56,029, यवतमाळ 5,23,345, बुलढाणा 68,538, वाशिम 2,29,608. बाधित झालेले विभाग आणि जिल्ह्यांची यादी. जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागपूर आणि अमरावती विभागातील खालील जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागपूर विभाग. या विभागातील खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी वितरित केला जात होता. मंजुरी निधी 2,262 कोटी 43,39,000. मदतीचा दर प्रति हेक्टरी 10,000. जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत दिली जाईल. उद्देश बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता बी बियाणे व इतर अनुसूचित बाबींसाठी अर्थसहाय्य करणे. विवरण प्रक्रिया. नुकसान भरपाईचे पैसे थेट डीबीटी मार्फत आधार लिंक असलेल्या बँक खात्याशी जमा केले जातील.